नाशिक आणि पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहेत। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील आज सकाळी एका पाठोपाठ 4 धक्के बसले, तर पालघर जिल्ह्यातही भूकंपाचे सत्र कायम असल्याने हे पाहायला मिळाले आहेत। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झालेली नाही, अशी माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील बोरगाव आणि आसपासच्या परिसरात आज सकाळी 9:55 भूकंपाचे 4 सौम्य धक्के जाणवले। या धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.6 नोंदवली आहे। एका पाठोपाठ एक अशा 4 वेळा जमिनीला हादरे बसल्यामुळे बोरगाव परिसरात ग्रामस्थ आणि नागरिक घराबाहेर पडले। प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या घटनेत कुठलीही नुकसान झालेले नाही। जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। नागरिकांनी अजिबात न घाबरता सतर्क राहावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। दुसरीकडे पालघरमध्ये आज सकाळी 10:57 सुमारास पुन्हा एकदा भूकंपाचा हादरा जाणवला असून या हादऱ्याची तीव्रता 3.1 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे। पालघरच्या डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी कासा या परिसरात हा भूकंपाचा हादरा जाणवला असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पालघर जिल्ह्यात 2018 पासून भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र सुरूच असून आतापर्यंत तब्बल 2500हून अधिक कमी जास्त तीव्रतेचे भूकंपाचे हादरे या परिसरात बसले आहेत। सतत सुरू असलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमध्ये कोणतीही मोठी जीवितहानी झाली नसली तरी सुद्धा ग्रामीण भागातील घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचं समोर आलं आहे।